बघा आता AEIOU AEIOU आपण वर्गामध्ये घेतलेला आहे, वॉवेल्स आहेत. आणि जे उरलेले आहेत बाकीचे अल्फाबेट्स, आपण साधी ABCD घेतली, मोठी ABCD घेतली, छोटी ABCD घेतली, दोन्ही पण ABCD आपल्या वर्गामध्ये झालेले आहेत. आता आपण हे साऊंड्ससुद्धा वर्गामध्ये लिहून दिले होते आणि हे साऊंड्सनुसार आपण वर्गामध्ये ए पासून साऊंड्सनुसार आपण शब्द घेतले, ई पासून पण घेतले. IOU हे कशा प्रकारे घेणार आहोत तर ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल. म्हणजे हा जो चार्ट तयार होणार आहे, तर हा चार्ट जर तुम्ही वर्गामध्ये किंवा घरी जर लावला, वर्गामध्ये तर आहेच लिहिलेलं, आपण घरी जर हा चार्ट जर लावला आणि रोज जर वाचन केलं तर तुमच्या मुलाला सहज वाचन हे अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही रोज वाचन घेऊन त्यांचा सराव हा घेऊ शकता. आम्ही जसं वर्गामध्ये घेतो तशा प्रकारे. मग आता एचं साऊंड काय? एचं साऊंड आहे. मग आता पासून हे जे मधातलं अक्षर असते याला म्हणायचं आणि हे दोन जे लागलेले आहेत ते कॉन्सोनंट्स आहे. मग हे कॉन्सोनंट्स लावून जे शब्द तयार होते तर अर्थपूर्ण शब्द कशा प्रकारे तयार होते तर हे शेवटचा जो शब्द आहे 2 लेटर वर्ड्स तर तयार झाला तसं नंतर तयार होते ॲड. बघा आता या साईडनं मी 2 लेटर वर्ड्स लिहिते. बघा 2 लेटर वर्ड्स बघा ॲड, ॲबो, ॲरो, ॲडो. बघा अशा प्रकारे 2 लेटर वर्ड्स तयार होतात. मग आता या 2 लेटर वर्ड्सपासून 3 लेटर वर्ड्स तयार केले तर आता याला जर क लावला तर त्यात तयार होते ॲटो. काय तयार होते? ॲटो, कॅटो. मग आता तसंच शब्द तयार होते ॲटो, नॅट, ॲटो, सॅट, ॲटो, बॅट. आता पासून ॲनो, बॅन, ॲनो, टॅन है ना, ॲनो, डॅन. ॲडपासून ॲडो, ॲडो, बॅड. नंतर ॲडो, सॅड है ना, ॲडो, डॅड. किती सारे शब्द तयार होतील. ॲडो, डॅड, ॲडो, हॅड. अशा प्रकारे आपण शब्द तयार करू शकतो. आता आपला दुसरा साऊंड कोणता आहे? कोणता आहे? ई पासून आता 2 लेटर वर्ड्स कसे तयार करसान तर 2 लेटर वर्ड्स आपण तयार करू पासून. तर इकडच्या साईडनं तयार करू. बघा आता ई पासून तयार केले एन. आता एनला जर पी लावला तर एन पेन. आता एड. बघा म्हणून राहिली मी, एडक्याचा एटो, एडो, एटो. बघा 2 लेटर वर्ड्स तयार झाले एटो. नंतर आणखी 2 लेटर वर्ड्स तयार होते एनो, एडो, एटो. आणखी एडो, एटो, एनो. नंतर एटो आणखी होते का तयार? नाही होत, एवढ्याचेच होते. मग आता पहिला शब्द जो आहे तर एटो. पासून एन पासून कोणतं तयार होते? एन, टेन. एन, टेन. एन, लेन. एन, रेन. एन, मेन. आता एन, पेन. झालं. आता एड पासून एडला काय लागते? एम जर लागला तर मग एड, मेड. नंतर कोणता लागते आणखी? एड म्हणजे लेड. एड, लेड. एड, फेड. आता एटो पासून कोणता शब्द तयार होते? एटो, नेट. आणखी कोणता शब्द तयार होते? एटो, सेटो. आणि एटो, गेटो. बघा आता ही दोन रांगा आपल्या वर्गामध्ये झाल्या. रीडिंगमध्ये झाल्या, रायटिंगमध्ये नाही झाल्या अजून. रीडिंगमध्ये आपण रोज घेऊन राहिलो. त्याच प्रकारे आपण ई पण घेणार आहेत. ईचं साऊंड आयचं साऊंड ई होते. ई इमारतीची
ई. आता ईचे 2 लेटर वर्ड्स बघू. तर आय, समजा आयचे, तर आय पासून काय तयार होते, तर आय टी, इट. कोणता 2 लेटर वर्ड्स तयार होते, इट. काय तयार होते, इट. आय पी, इप तयार होते. आय एन, इन तयार होते. काय तयार होते, आय एन, इन. आणखी आय जी, इक तयार होते. आता बघा याच्यापासून आपण 3 लेटर वर्ड्स लावू, आणखी शब्द काही लावून आपण 3 लेटर वर्ड्स तयार करू. आता आय टी, आय टी पहिला काय आय टी. मग याला जर फ लावला, काय लावला, फ. फ इट, फिट, फिट. ब इट, बीट. नंतर र इट, रीट. व इट, वीट. असे खूप सारे शब्द तयार होतात, पण त्याचे अर्थ पूर्ण पाहिजे. आता आय टी झाला आय पी. मग आय पी पासून काय होते तयार, आय पी पासून तयार होते ड आय डी प. ड आय पी डी, ड आय पी डीप. डीप, डीप म्हणजे खोल. बघा डीप, बीप, आहे की नाही. आता इन, ब इन, बिन. ट इन, टिन. र इन, रिन. व इन, विन. अशा प्रकारे तयार होते. व इन, विन. नंतर आय जी, ब इ ग, बिग. ट इ ग, टिग. आणि र इ ग, रिग. काही अर्थपूर्ण शब्द नाही होत, तरी पण आपण सराव म्हणून आपण ते घेत आहेत. म्हणजे तुम्हाला शब्द तयार करणे हे येऊन जाईल. बघा पुढचं आहे ऑ साऊंड वर्ड. कोणता आहे, ऑ. ओला काय म्हणायचं, ऑ. काय म्हणायचं, ऑ. काय म्हणायचं, ऑ. मग ओचे, जे ओचे 2 लेटर वर्ड्स आहेत ते कोणते आहेत. आता ओचे 2 लेटर वर्ड्स इथेकडे लिहू. बघा ओचे 2 लेटर वर्ड्स बघू आता. तर ओचे 2 लेटर वर्ड्स आहे ऑट. ऑ. आपण ओला म्हणतो ऑ, टीला म्हणतात ट. ऑट. नंतर ऑड, ऑड. आणखी ऑ ग, ऑग. आणि ऑट झाला आपला. बस तेवढेच आहे. आता ओची, आता ऑटचे त्याला जर पी लावला, बघा त्याला जर पी लावला, प ऑट, पॉट. नंतर ग ऑट, गॉट. ह ऑट, हॉट. र ऑ ड, रॉड. प ऑड, पॉड. ह ऑड, हाड. नंतर ल ऑड, लॉड. ओ पाहिजे. ल ऑड, लॉड. आहे की नाही. आता ओजी, ओजीचे शब्द बघा. ऑग, ऑग. ऑग पासून कोणते शब्द तयार होतात, फ ऑग, फॉग. ह ऑग, ह ऑग, हॉग. आणि ड ऑग, डॉग. प ऑग, पॉग. बघा सहज 3 लेटर वर्ड्स मुलं शिकू शकतात आणि वाचू पण शकतात. हे वाचनासाठी आहेत. आता यू, यूचा साऊंड आहे अ. अ पासून तयार होणारे 2 लेटर वर्ड्स आपण पहिले इकडे लिहून घेऊ. यू पासून, यू, यूला म्हणतात अ. आता आपण यू पासून तयार होते 2 लेटर वर्ड्स अन. काय तयार होते, अन. यूला म्हणतात अ आणि एनला म्हणतात न, अन. है ना. जसं स अन सन, फ एन फन, ड अन डन. तसंच अट, अट, अट. नंतर तयार होते अड. नंतर तयार होते अब. नंतर तयार होते अन, अट. ह अट, हट. क अट, कट. ग अन, गन. अशा प्रकारचे शब्द आपण तयार करू शकतो. आता बघा आपण 3 लेटर वर्ड्स तयार करू या 2 लेटर वर्ड्सपासून. आता 2 लेटर वर्ड्सपासून 3 लेटर वर्ड्स तयार करायचे आहेत. आता यूला आपण म्हणतो अ. काय म्हणतात, अ अननसाचा अ. बघा आता इकडे त्याला लावला फ. काय लावला, फ. फ अन्न, फन. ब अन्न, बन. काय, ब अन, बन. र आर लावला, र अन, रन. स अन,
सन. बघा सगळे अर्थपूर्ण शब्द तयार झाले. सन, रन, बन, फन अशा प्रकारचे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. गन, नंतर कट, बट, रट, हट, नंतर अड पासून मड, अब पासून अब. बघा अब, टब अशा प्रकारचा चार्ट आपण वाचन करू शकतो साऊंड्सनुसार. हे पूर्ण आपल्याला वर्षभरात शिकायचं आहे. त्याच्यामुळे हा अभ्यास तुम्ही करू शकता कंटिन्यू. 15-20 दिवस जर वाचन केलं तर सहज तुम्हाला वाचन मुलांना येऊ शकते 3 लेटर वर्ड्स.